शबरी श्रीरामा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे राजीवलोचनं रामं वन्दे पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। परमगुरु श्रीमंत श्री चरणदासजी महाराज परमपूज्य सद्गुरू श्री नाना यांच्या चरणी सादर वंदन करते। आपण गेल्या काही दिवसांपासून योग वाशिष्ठावरती विचार करतो आहोत। हा ग्रंथ समजून घेण्याचा आपल्या परीने आपण प्रयत्न करतो आहोत। हे मनोमात्र आहे, जगाचं सगळं चक्र मनावरती चालतं। शुद्ध आत्मस्वरूप आपण बघितलं, शरीर जड आहे, मन जशी कल्पना करतो तसं त्याला शरीर प्राप्त होतं। त्याची स्वप्नपूर्ती झाल्यावर परत नवीन स्वप्न विकल्प ते करतं आणि एकच वेळ उठून दुसरीकडे लावावी त्याप्रमाणे एकच मन चित्त वेगवेगळी शरीर धारण करतं। मन, चित्त, बुद्धी, अहंकार हे जे सूक्ष्म स्वरूपात आहेत हे कधीही नष्ट पावत नाही। हेच काय करतात, वेगवेगळी देह धारण करतात। जशा वासना, जशा इच्छा, जसे विचार तसा पुढचा देह, तशी क्रिया, तसं काम, तसं सगळं आचरण हे सगळं आपल्यावरच अवलंबून आहे। आपण कशी धारणा करतो, आपण कसे विचार करतो, आपण कसे संकल्प करतो त्याच्यावरती आपला पुढचा जन्म, हा जन्म तर आहेच आहे, पुढचा जन्म, त्याच्या पुढचा जन्म, त्याच्या पुढचा जन्म, जे काही आपल्याला घ्यायचे आहे ते सुद्धा आपल्या इच्छेवर आहे, आपण घ्यायचे की नाही। आपण जर ठरवलं की मला आता नकोच जन्म, मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर हो, नाही जन्म ना मृत्यू। आणि फारच हाऊस असेल की नाही यायचं परत परत या करा, कल्पना करत बसा, कल्पना मोडत बसा, या आणि चालू द्या सगळं। मन एकदा विवेक संपन्न झालं म्हणजे समाधीमध्ये स्थिर होतं। काही कारणाने समाधी मिथ्यान पाहून त्या योग्याला द्वैत दर्शन होऊ लागलं तरी अभ्यासाच्या योगाने त्याला आपली पूर्व स्थिती प्राप्त करून घेता येते। म्हणजे समाधीमध्ये जर स्थिर व्हायचं असेल तर नुसती साधना, समाधीत बसलोय, ती क्रिया केली आहे, हे बाह्य स्वरूप झालं। त्याच्यासाठी मन शुद्ध, स्थिर, चित्त शुद्ध, स्थिर, बुद्धी शुद्ध, स्थिर होणं गरजेचं आहे। आणि तो
अभ्यास आपल्याला वारंवार करावा लागतो की अशुभ भावना, अशुभ इच्छा, अशुभ उपासना यांना मी थारा देणार नाही, त्यांचा विचार मी करणार नाही, त्यांचं चिंतन मी करणार नाही. असं करत करत बाह्य अभ्यास, आंतरिक अभ्यास हा ज्यावेळेला दीर्घपणे करायला लागतो त्यावेळेला समाधी प्राप्त होते. समाधी अवस्था प्राप्त झाली, समाधीतून परत आपण बाहेर आलो की संसार आहेच आहे. संसारामध्ये परत व्यवहार आले, व्यवहारामध्ये तू आला, मी आला, हा आला, तो आला, सगळंच करावं लागतं. मग ते द्वैत दर्शन किंवा द्वैत विचार, द्वैत आचरण व्हायला लागतं. आणि हा द्वैतपणा ही घालवण्याकरता अभ्यास वारंवार करून त्याला पुन्हा आपली पूर्वस्थिती प्राप्त करून घेता येते. म्हणजे समाधीमध्ये जशी स्थिरता असते सगळ्यांची, ती स्थिरता प्राप्त होते. समाधीच्या अभ्यासाने जे चित्त स्वच्छ झालेलं आहे ते ब्राह्मी दृष्टी धारण करते. समाधीमध्ये हळूहळू जितका वेळ आपण पूर्ण स्थिर हो, शांत हो, तसं तसं आपलं चित्त त्या ब्राह्मी दृष्टीला धारण करतं. म्हणजे ते ब्रह्मतत्व जे आहे त्याची धारणा हळूहळू चित्तामध्ये व्हायला लागते. हळूहळू व्हायला लागते. सुरुवातीला काहीच कळत नाही, काय चाललंय, काय होतंय, काहीही कळत नाही. गोंधळलेली अवस्था बराच काळ असते, अस्वस्थ अवस्था बराच काळ असते. ह्या सगळ्या अवस्था पार करून करून पुढे मग स्थिरता यायला लागते. म्हणून पुढे वशिष्ठ ऋषी म्हणतात की हे राम, जे सर्व आहे ते माझाच आत्मा आहे अशी अभेद भावना दृढ करून त्याज्य भावनांचा त्याग करावा आणि नंतर बंधमोक्ष भावनांचाही त्याग करावा. देहाभिमानाला फास द्यावा, नंतर सत्शास्त्र श्रवण मननाच्या योगाने विषयांबद्दल वैराग्य धारण करावे. सर्व काही माझाच आत्मा आहे ही अभेद भावना ठेवा. प्रत्येक ठिकाणी माझाच आत्मा आहे. आणि आत्मा कसा आहे? निर्मळ आहे, स्वच्छ आहे, ज्ञानी आहे. असं म्हटलं की मग दुसरे भाव त्या ठिकाणी मनात निर्माण होत नाही. त्याज्य भावनांचा त्याग करावा, ज्या योग्य भावना नाही त्यांचा त्याग करावा. नंतर बंध मोक्ष भावनांचाही त्याग करावा. की सातत्याने आपण विचार करतो हे चांगलं आहे का, हे योग्य आहे की हे अयोग्य आहे, हे मला बंधनात टाकणार आहे की याच्यामुळे माझा मोक्ष मार्ग मला प्राप्त होणार आहे, असा जो विचार सुरुवातीला करावा लागतो. नंतर नंतर तोही सोडून द्यावा. देहाभिमानाला फास द्यावा. देहाविषयी जो अहंकार असेल, अभिमान असेल, तोही काढून टाकावा. नंतर सत्शास्त्र श्रवण मननाच्या योगाने विषयांबद्दल वैराग्य धारण करावे. सत्शास्त्रांचं श्रवण करावं, एकाग्रतेने श्रवण करावं. श्रवण केलेलं आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. मनन करावं, सातत्याने मनामध्ये ते स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. आणि ते करता करताच विषयांबद्दल वैराग्यही धारण तो अभ्यास चालूच ठेवायचा. म्हणजे अनेक पातळीवरती माणसाने स्वतःला सिद्ध करत. फक्त आम्ही साधना केली, फक्त आम्ही अध्यात्माचे ग्रंथ वाचले, ऐकले की होईल, आपोआप नाही काही. आपल्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतात शेवटपर्यंत. आपोआप काहीही होत नाही. नंतर निधिध्यासाच्या योगाने आत्मसाक्षात्कार करून घ्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना निधिध्यास हवा, ध्यास पाहिजे. जसं माणसाला जी मुलं नुकतीच शिकून कॉलेजमधून बाहेर पडतात त्यांना ध्यास असतो की मला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, मला चांगलं पॅकेज मिळालं पाहिजे, मला
चांगला धंदा करायचा आहे, मला पैसा उभा करायचा आहे. धडपड 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 चाललेली असते ती मिळवण्याकरता. ध्यास असतो हे मिळालंच पाहिजे, काही झालं तरी मिळालंच पाहिजे. काही गृहिणींना ध्यास असतो की मला उत्तम स्वयंपाक जमलाच पाहिजे. वेगवेगळे प्रयोग करून पाहतात, असं करून पाहू तसं करून पाहू, माझं केलेलं काम उत्तमच असलं पाहिजे. त्यात थोडंफार कमी जास्तही असता कामा नये. ध्यास असतो, स्वप्न असतात. ती स्वप्न कशी अगदी आर्ततेने पूर्ण केली जातात. तसं आत्मसाक्षात्काराचाही ध्यास असावा लागतो. आम्ही करतोय साधना, बघू केव्हा होईल तेव्हा, असेल नशिबात तर होईल, आमच्या गुरूंनी कृपा केली तर होईल, नाही करणार कोणी कृपा. गुरु पण पाहत असतात किती आच आहे त्या गोष्टीची. आजच नसेल, सगळंच थंड असेल तर काय उपयोग आहे? काय शिजणार आहे का? काही शिजत नाही आणि पक्कही होत नाही. त्याला खाली भरपूर धग द्यावी लागते आणि ती सगळी धग त्यांनी वरती सांगितली. हे सगळं करावं लागतं आणि ते जेव्हा करतो त्यावेळेला आत्मसाक्षात्कार होतो. तर राघवा, या पद्धतीने सगळी वाटचाल कर आणि आत्मसाक्षात्कार करून घे, असं वशिष्ठ ऋषी म्हणतात. मन जेव्हा सबाह्य अभ्यंतरी सर्व दृश्य बुद्धीचा त्याग करून स्वरूपाशी तल्लीन होऊन राहील, तेव्हाच परमपदाची प्राप्ती होईल. मनाला सबाह्य अंतरी, बाहेर आणि अंतर असं सगळ्या दृश्य बुद्धीचा त्याग करावा लागतो. कुठलाही मोह, माया, आसक्ती सगळं बाजूला ठेवावं लागतं आणि स्वरूपाशी ते जेव्हा जितकं तल्लीन होत जाईल तितकं त्याला परमपद लवकर प्राप्त होतं. स्वरूप साक्षात्कारामुळे चिदाकाश अत्यंत निर्मळ होतो. सर्व त्रिभुवन सुप्रकाशित आणि शीतल होतं. ज्या वेळेला स्वरूप साक्षात्कार होतो त्यावेळेला चिदाकाश निर्मळ होऊन जातो. त्या चिदाकाशामध्ये चित्ताचा आकाश काहीही शिल्लक राहत नाही. चित्ताचे संस्कार, चित्ताचा संसार, चित्ताचा भ्रम, मनाचे संकल्प, बुद्धीचे भ्रम काही शिल्लक राहत नाही. सगळं त्रिभुवन सुप्रकाशित आणि शीतल होऊन जाते. विशिष्ट गुणी चित्ताविषयी विवेचन करताना म्हणतात, म्हणजे सच्चित आनंदाविषयी ते विवेचन करताना म्हणतात की चित्त, सच्चित आनंदामध्ये असणारे चित्त. चित्त हे अविनाशी आहे, सर्व संकल्प रहित आहे आणि सर्व संज्ञा रहितही आहे. आत्मस्वरूपामध्ये असणारे हे 3 गुण आहेत, सत, चित, आनंद. त्यातला जो चित आहे, आत्मस्वरूपातला जो चित आहे तो कसा आहे? अविनाशी आहे, सर्व संकल्प रहित आहे. म्हणजेच ते आत्मस्वरूप अविनाशी आहे, ते कधी नाश पावत. त्या ठिकाणी कुठलाही संकल्प नाही आणि ते सर्व संज्ञारहित आहे. त्या आत्म्याने स्वतःला कुठलीही पदवी लावून घेतलेली नाही. सगळी सृष्टी त्याच्यापासून निर्माण होते, पण त्यांनी स्वतःला स्वतःचं कुठलंही नावही दिलेलं नाही. परमात्मा, ब्रह्म, परमेश्वर, भगवान ही नावं माणसाने त्याला दिलेली आहेत. त्याने असं सांगितलं नाही की मी व्यक्त झालो, मला ब्रह्म म्हणा, माझं नाव परमात्मा आहे, काही. आणि म्हणून आपण पाहतो की त्याला सहस्रावधी नावांनी तुम्ही बोलवलं तरी तो हो म्हणतो. सहस्रनाम असतात ना, विष्णू सहस्रनाम, शिव सहस्रनाम, सगळ्या देवतांचे सहस्रनाम आहे. आता एवढी सगळी नावं त्याला कुणी दिली का? त्यांनी स्वतःची ठेवून घेतली आणि सांगितलं हे माझे सहस्रनाम आहे, त्याच्यावरनं मला ओळखा, यातलं एक नाम घ्या, असं नाही. ही
माणसांनी त्यांना दिलेली नावं आहेत. ब्रह्म हे सुद्धा माणसाने त्यांना दिलेलं नाही, माणसाने म्हणजे ऋषींनी दिलेलं नाही. परमात्मा परमेश्वर ही सगळी नामं ऋषींनी त्यांना दिलेली आहेत आणि त्यामुळे ते संज्ञारहित आहे. ज्ञानाच्या ठिकाणी हे चित्त जे आहे ते कलारहित आहे आणि हे चित्त सर्व मायामय संसारामध्ये एकात्म दर्शन घडवून देते. चित्तमुळे काय काय होतं की ज्ञानाच्या ठिकाणी हे चित्त कलारहित असून सर्व मायामय संसारामध्ये एकात्मतेचं दर्शन करून देते. हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून ज्यांना सर्व ज्ञान प्राप्त होतं किंवा आत्मज्ञान प्राप्त होतं त्यांच्या ठिकाणी एकात्मदर्शन होतं. सगळीकडे ते एकच आत्मा मानतात. प्रत्येकाच्या हृदयात असणारा आत्मा एकच आहे याचं दर्शन त्यांना होतं. मी तू इत्यादी ज्या नानाविध लहरी चित समुद्रात भासमान होतात त्यांना प्रकाश देणारी चिन्मात्रा म्हणजे आत्म्याशिवाय दुसरं कोणीही नाही. म्हणजे जे नानाविध असे पशु पक्षी प्राणी वनस्पती निर्माण होतात, जे भासमान होताना दिसतात त्यांना प्रकाश देणार म्हणजे त्यांना कृती करायला प्रवृत्त करणार आत्म्याशिवाय दुसरं कोणीच नाही. आत्म्यामधूनच सगळ्या प्रकारची स्फूर्ती मिळते. अज्ञ माणसामध्ये असलेलं चित्त असत्य भावाचं असतं म्हणून उग्र अशा संसाराला तो माणूस धारण करतो. अज्ञ माणूस जो ज्ञानी नाही असा त्याच्यामध्ये चित्त असत्य आहे म्हणजे तो चित्तला मानत सच्चित आनंद सत्यालाही मानत नाही, चित्तलाही मानत नाही, आनंदालाही मानत नाही. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी तो काय करतो संसाराला धारण करतो. संसार त्याच्या दृष्टीने सत्य आहे असे तो समजतो. तर ज्ञानांमध्ये असणारं चित्त स्वयंप्रकाश आणि सर्वात्मक असा आहे. हा त्या चित्तचा स्वभाव आहे. ज्ञानी लोकांमध्ये असणारं चित्त कसं आहे स्वयंप्रकाशी आहे, सर्वात्मक आहे. कारण त्यांनी त्या चित्तचा अनुभव घेतलेला असल्यामुळे जो काही सृष्टीचा पसारा आहे त्या पसाऱ्यामध्ये तोच एकमेव व्याप्त आहे असा त्यांचा अनुभव असतो. सर्व भूतांचा विषय स्वादाचं आणि जन्मादी भावनांचं निमित्त हा चित्तच बनतो. सगळे जे भूत आहेत प्राणी मात्र आहेत त्यांचे जे विषय आहेत आणि विषयांचा स्वाद आहे आणि त्यांचं जन्म मरण आदी जे काही भाव आहेत ते सगळे या चित्तच्या निमित्तानेच तयार होतात. म्हणजे प्राणी पशु पक्षी प्राणी वनस्पती यांच्यामध्ये उत्पत्ती स्थिती लय वेगवेगळ्या भाव भावना ज्या निर्माण होतात त्या या चित्तमुळे निर्माण होतात. वास्तविक पाहता ही चित्त उदय पावत नाही, अस्त पावत नाही, उठत नाही, बसत नाही, ते काहीही करत नाही. ती मायारहित हा जो चित्त आहे तो मायारहित आत्म्यामध्येच सगळं काही असतं. अशा रीतीने हा चित्तच जगद्रूपाने विवर्त पावला आहे. हा मायारहित आहे, सगळ्या आत्म्यामध्ये स्थित आहे आणि सगळ्या जगाच्या रूपाने तो व्यापलेला आहे. चित्त स्वतः शुद्ध आहे परंतु अविद्येमुळे त्याच्या ठिकाणी कर्तृत्व येतं आणि त्यामुळे चित्तची व्यावहारिक आणि पारमार्थिक अशी दोन रूपं होतात. मुळात चित्त जो आहे तो शुद्ध आहे पण होतं काय अविद्येमुळे त्याच्या ठिकाणी कर्तृत्व येतं आणि चित्त व्यावहारिक आणि पारमार्थिक अशी दोन रूपं त्याची तयार होतात. व्यावहारिक आणि पारमार्थिक रूप काय ते पण त्यांनी पुढे सांगितलं. प्रकाश रूपता हे चित्तचं पारमार्थिक स्वरूप असून अप्रकाशता अज्ञान हे त्याचं व्यावहारिक रूप आहे. व्यावहारिक रूप हे संशय निर्माण करणारं आहे, भ्रम निर्माण करणारं आहे, अज्ञान वाढवणारं आहे. आणि
त्याचं आध्यात्मिक स्वरूप जे आहे ते ज्ञान स्वरूप आहे, प्रकाश रूप आहे. म्हणजे काय की या चितला धरूनच अज्ञानी माणसं आपल्या जगात वावरतात आणि ज्ञानी माणसं त्याचा अनुभव करून घेतात. त्यांना तो अनुभव प्रकाश स्वरूप, ज्ञान स्वरूप होत जातो. चित पूर्व पुण्यादी भावांप्रमाणे ज्याला त्याला अनुकूल होत असते. पूर्व पुण्यादी भाव जसे असतील, मनाचे भाव जसे असतील, तसं या चितची अनुभूती प्रत्येकाला येत जाते. हा चितच पुष्पांमध्ये सुगंध आहे, मृत्तिकेमध्ये गंध आहे, झाडाचे लाकूड बनून वृक्षरूप तो धारण करतो. याच्या योगानेच मुळांमध्ये असलेला रस फळांपर्यंत पोहोचतो, त्याची वाढ होते आणि वसंत रूपाने पुष्प आणि पालवी यांच्या उत्पत्तीलाही मदत करतो. ग्रीष्म ऋतूच्या रूपाने सूर्याची दाहक शक्ती बनून उन्हाळा उत्पन्न करतो. पर्जन्यकाळी नीलवर्ण मेघ उत्पन्न होतात आणि सगळीकडे तो चितच वेगवेगळ्या रूपामध्ये विराजमान असतो. सच्चित आनंदापैकी चित असणारी जी शक्ती आहे तीच सगळीकडे आहे आणि ती सृष्टीमध्ये कशा पद्धतीने कार्य करते हे सांगते. सारांश अशा रीतीने काल स्वरूपाची आपली सृष्टीमय मर्यादा उल्लंघन करत नाही. युग, वर्ष इत्यादिकांच्या योगाने नदीतील तरंगाप्रमाणे सर्व सृष्टी लीलेने चाललेली आहे. खरंच आपल्याला आश्चर्य वाटतं की सृष्टीचं चक्र किती परफेक्ट आहे. आपल्याला थोडाफार उशीर होतो, सूर्याला उशीर होत नाही, चंद्राला उशीर होत नाही. पावसाळ्यात पाऊस पडतोच, कमी जास्त होतो, मागे पुढे होतो, पण पाऊस पडतोच. हिवाळ्यात थंडी पडतेच, उन्हाळ्यात उन्हाचा कडाका जाणवतोच. कसं काय असं होतं? नद्या कशा अशा वाहतात? कोणी त्यांना सांगितलं की याच रस्त्याने तुम्हाला पुढे जायचं आहे? पर्वत, डोंगर कसे निर्माण होतात? कोण त्यांना निर्माण करतं? हे आपल्या संपूर्ण जीवनात एक डोंगर तयार झाला पण आम्ही बघितला असं कधीच होत नाही. डोंगर फोडलेले आपण पाहतो माणसांनी, पण डोंगर तयार झालेला आपण कधी पाहत नाही. तर हे कसं सगळं चक्र फिरतं? तर या चक्रामागे, सृष्टीच्या चक्रामागे ही चित शक्ती काम करते. चित शक्ती कार्य प्रवर्ण करते, प्रवृत्त करते आणि प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा जो गुण आहे तो गुण ती विकसित करते. फुलांमध्ये सुगंध जो आहे तो गंध ती पसरवते किंवा ती वाढवते. ते पण आश्चर्य येते की फुलांमध्ये सुगंध कुठून येतो? मातीला पण सुगंध असतो, मग मातीतून फुलांमध्ये सुगंध आला असं म्हटलं तर मग पानांना का नाही आला? मुळांना का नाही आला? झाडाच्या सालीला का नाही गंध आला? फुलांनाच का आला? काय उत्तर देणार त्याचं? निसर्ग. हा जो निसर्ग आहे त्याच्यामध्ये अद्भुत चमत्कार आपल्याला वाटतो. पक्ष्यांचे पंख कोण रंगवतं? आणि असं कलर कॉम्बिनेशन असतं अफलातून. किती प्रकार असतात. मासे, जे समुद्राच्या तळाशी असणारे मासे काय सुंदर असतात. कोण तयार करतं त्यांना इतकं सुंदर? ते जे काही ही सुंदरता किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चित शक्तीमुळे होतात असं वशिष्ठ ऋषी म्हणतात. नियतीच्या रूपाने जगताची व्यवस्था करीत चित प्रलय कालापर्यंत स्थित असते. ही चित शक्तीच काय करते? नियतीच्या रूपाने जगाची व्यवस्था करते, संपूर्ण जग फिरवण्याचं काम करते. मोठं काम आहे ना. न थांबता प्रत्येक क्षेत्रात काम करत राहायचं. प्रत्येक जीव जन्माला घालायचा, जन्माला घातलं दिला सोडून असं
डे टू डे प्रत्येक क्षणाला त्याची काळजी घ्यायची, त्याला हव्या असलेल्या गोष्टी द्यायच्या. बघा ना, आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला लागणाऱ्या सगळ्या सुविधा तयार असतात. आपल्याला अन्न लागणारे किती प्रकारचं अन्न तयार असतं. शिक्षण लागणारे सुविधा सगळ्यांनी, कपडे लागणारे, वस्तू लागणारे, घर लागणारे, दार लागणारे, त्यासाठी पैसे लागणारे, नोकरी तयार, धंदा तयार, किती गोष्टी. आणि एवढं सगळं तयार असून सगळं मिळूनही माणूस म्हणतो की मला काहीच नाही, रडतच राहतो. थोडंफार दुःख काय वाटायला आलं की त्याला असं वाटतं सगळ्या जगाचं दुःख मीच भोगतो. आणि सुख मिळाल्यावर कधी असं म्हणत नाही की हां, परमेश्वराने मला सुखी केलं, किंवा सगळ्यांच्या आशीर्वादाने, निसर्गाने, आजूबाजूच्या लोकांनी मला सुखी केलं. मी केलं सगळं, मी कर्तृत्व उभं केलं सगळं, म्हणून मी सुखी झालो. मी घाम गाळला, अरे तू घाम गाळला ठीक आहे, पण तिथे नोकरीच नसती तर तू कुठे काम काढला असत. ओके, तर हे सगळं जे करतो ते करणारा चितच आहे, आणि ती चित शक्ती आहे. या नियतीच्या मर्यादेमुळे सर्व जनांना आधारभूत असलेली पृथ्वी धारण केली जाते. जीवसृष्टीला आधारभूत असणारी पृथ्वी आधी धारण केली जाते. म्हणजे पृथ्वी आधी तयार केली जाते, मग पृथ्वीमध्ये सगळे घटक पदार्थ जे आहेत ते तयार केले जातात. नानाविध आचार आणि रचना यांनी युक्त असलेली भूत या नियतीच्या योगानेच पुन्हा पुन्हा उत्पन्न होतात आणि चित स्वरूपामध्ये लीन होतात. नानाविध आचार आणि विचार असणारी भूत तयार होतात, म्हणजे जीवसृष्टी निर्माण होते, आणि नंतर नियतीच्या योगानेच पुन्हा पुन्हा ती उत्पन्न होतात आणि पुन्हा पुन्हा चित स्वरूपामध्ये लीन होतात. अशा रीतीने जन्म मरण परंपरा रूपी संसार चक्र एकसारखं भ्रमण करत राहतो. राम, पाण्याची हालचाल वस्तुतः हालचाल नसते, त्याचप्रमाणे सत आणि असत रूपाने जे जे भासमान होतं ते सगळं चितीचाच विलास आहे. चितशक्तीमुळेच चैतन्य अचिद्रूप असल्याचा भास होतो. या जगताची स्थिती खरोखरच अनिर्वचनीय आहे. या चितशक्तीला सत असत, स्थिर अस्थिर यापैकी काहीच म्हणता येत नाही. ही चितशक्ती अत्यंत श्रेष्ठ असणारी शक्ती आणि याच्यामुळे संपूर्ण जगाची स्थिती आहे. काय तिचं वर्णन करणार, काय निरीक्षण करणार, काय तिच्याविषयी विचार करणार. ज्याप्रमाणे अलंकार सुवर्णाहून भिन्न आहेत असंही म्हणता येत नाही आणि नाहीत असंही म्हणता येत नाही, त्याप्रमाणे हे जग चित स्वरूपाहून भिन्न आहे असंही म्हणता येत नाही आणि अभिन्न आहे असंही म्हणता येत नाही. उदाहरण त्यांनी सुवर्णाचं दिलं की सोन्यातून अनेक अलंकार आपण तयार केले, ते अलंकार सोन्याहून वेगळे आहेत असं म्हणता येत नाही आणि सोनं अलंकाराहून वेगळे असं म्हणता येत. तसंच या चितपासून सगळं जग वेगळे असं म्हणता येत नाही आणि संपूर्ण जगामध्ये चित नाही असंही म्हणता येत नाही. राघवा, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांना तू ज्याच्या योगाने जाणतोस तो आत्माच परब्रह्म असून तो सर्व व्यापून शिल्लक राहिलेला आहे. नानात्व आणि एकत्व यांच्या अतीत असलेल्या आत्म्यामध्ये केव्हाही आणि कोठेही दुसरेपणाची कल्पनाच संभवत नाही. तोच आत्मा सगळीकडे व्यापलेला आहे, तोच एकटा म्हणजे एकमेव आहे. त्याच्या पलीकडे दुसरं कोणीही नाही.
राघवा, भावाभाव, शुभाशुभ या कल्पना वासनांमुळे उत्पन्न झालेल्या असून व्यावहारिकदृष्ट्या सत्य भासणाऱ्या या कल्पना माईक आहे. तत्वदृष्ट्या या कल्पना आत्मरूपच आहे. भाव आणि अभाव, भावाभाव म्हणजे काय? भाव आणि अभाव, शुभाशुभ, शुभ आणि अशुभ ह्या काय आहेत? वासनेमुळे निर्माण झालेल्या सगळ्या कल्पना आहेत. मनोनिर्मित आहे. या जगामध्ये वाईट काय आहे? काहीच वाईट नाही. सगळं जे आहे ते चांगलं आहे. आपण आपल्या दृष्टीने पाहतो की नाही, ही गोष्ट मला आवडत नाही म्हणून ती चांगली नाही. हा, मला अमुक एक रंग आवडत नाही मग तो चांगला नाहीच. अरे नाही आवडत तर सोडून जाईल, तो चांगला नाही असं कशाला म्हणतो? मला अमुक एक पदार्थ आवडत नाही, अमुक याची भाजी ना डोक्यात जाते माझ्या, डोक्यात जाते तर घेऊच नको डोक्यात. तुला जी डोक्यात जाते ती कोणाला तरी खूप आवडत असेल. पण माणूस असा विचार नाही करत. त्याच्या दृष्टीने जे योग्य नाही ना ते नकोच, मग ते दुसऱ्या कुणाच्या दृष्टीने योग्य असेलही कदाचित. तर म्हणून ते म्हणतात की असे सगळे जे भाव आहेत, अशा ज्या कल्पना आहेत त्या वासनेमुळे उत्पन्न झालेल्या आहेत. व्यावहारिकदृष्ट्या त्या सत्य दिसतात, भासतात, त्या काल्पनिक आहेत. आणि तत्वदृष्ट्या या सगळ्या कल्पना सुद्धा आत्मस्वरूप आहे. आत्म्याहून भिन्न असं काहीच नाही असं सम्यक ज्ञान झाल्यानंतर तत्ववेत्ता पुरुष मानतात. आणि या स्थितीलाच ब्रह्मसंस्थिती असं म्हणतात. की सगळं काही आहे तो आत्माचं. चांगलं वाईट, योग्य अयोग्य, लहान थोर, आपल्याला त्रास देणारा, आपल्याला आनंद देणारा, सगळं काही त्याचंच रूप आहे. आणि अशी स्थिती ज्यांच्या ठिकाणी निर्माण होते त्या स्थितीला ब्रह्मसंस्थिती असं म्हटलेलं आहे. नश्वर विषयांपासून नित्य निरातिशयानंदाची प्राप्ती होणं केव्हाही शक्य नाही. म्हणून कर्तृत्वाभिमान शून्य होऊन आत्म्याचं नेहमी मनन करत जा. इतकंच नव्हे तर श्रुती, गुरुपदेश आणि आत्मबोध यांच्या योगाने पूर्णपणे स्वस्थ आणि स्थिर हो. नश्वर विषय जे आहेत त्याच्यातून निरातिशय आनंदाची प्राप्ती कधीही होणार नाही, ते शक्यच नाही. म्हणून कर्तृत्वाभिमान शून्य अशा आत्म्याचं सतत चिंतन करत राहा. दुसरी गोष्ट श्रुती म्हणजे वेद, उपनिषद, श्रुती, स्मृती, गुरुपदेश आणि आत्मबोध यांच्या योगाने पूर्णपणे स्वस्थ आणि स्थिर अभ्यास कर वेदांताचा. कारण श्रीरामांना सांगतायत आणि श्रीराम वेदांचा अभ्यास करू शकतात. गुरुपदेश मान आणि आत्मबोध करून आत्मप्रचिती घे. तुला काय वशिष्ठ ऋषी पुढे म्हणतात की राघवा, ज्ञानी लोक लौकिक आणि शास्त्रीय कर्म करताना दिसतात. ती कर्म असत्य आहेत असे तो मानतो, तसेच तो आपणास त्या कर्माचा करताही समजत नाही. जे ज्ञानी लोक आपल्याला शास्त्रीय कर्म करताना दिसतात ती कर्म असत्य आहेत असं जरी तो मानत असला तरी तो कर्म करायचं सोडत नाही. तो आपलं कर्म करत राहतो. पण कर्म करताना तो स्वतःला करता समजत नाही. करता धरता मी आहे, मी करतो आहे असं तो समजतो. शारीरिक क्रिया म्हणजे कर्तृत्व नव्हे.
वासनादी मनोवृत्तींमुळे हे माझं कर्तव्य आहे असा बुद्धीचा निश्चय होऊन जी क्रिया केली जाते त्या क्रियेला मी करता आहे अशी अंतःकरणामध्ये जी वृत्ती उत्पन्न होते त्याला म्हणतात कर्माचं कर्तृत्व. कर्माचं कर्तृत्व म्हणजे नुसत्या ज्या शारीरिक क्रिया आपण करतो त्याला त्यांनी कर्तृत्व म्हटलेलं नाही, पण ते कर्म करत असताना ते कर्म मी करतो आहे असा मीचा भाव त्याच्या बुद्धीमध्ये मनामध्ये स्थिर होतो आणि तो कर्म करतो त्यावेळेला त्याला कर्तृत्व म्हणतात. फलभोक्तृत्व ही शारीरिक क्रियेप्रमाणे उत्पन्न होत असते. माणूस जशी वासना असेल तशी इंद्रिय क्रिया करतो, त्या क्रियेने त्याला फल प्राप्त होतं. म्हणून भोक्तृत्व आणि कर्तृत्वापासूनच भोक्तृत्व जे आहे ते कर्तृत्वापासून उपलब्ध होतं, उत्पन्न होतं असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. कर्तृत्वामध्ये कर्म करताना बुद्धीमध्ये मी कर्म करतो आहे अशी वृत्ती असते आणि फलभोक्तृत्वामध्ये शारीरिक क्रियाप्रमाणे ते भोक्तृत्व उत्पन्न होतं. जशी माणूस वासना करेल तशी इंद्रिय क्रिया तो करतो आणि जी क्रिया करतो त्याचं त्याला फल प्राप्त होतं. म्हणजे आधी माणूस कर्तृत्व करतो आणि मग तो भोगतो. कर्तृत्वामध्ये अहंकाराचा भाव असतो, मीचा भाव असतो. त्या मीच्या भावनेने जे कर्म तो करतो त्या कर्मामुळे त्याला फळ भोगावं लागतं. माणसाची शारीरिक आणि मानसिक क्रिया कर्तृत्वाभिमानामुळे होत असते. जे तत्वज्ञ आहेत ते वासनारहित झालेले असल्यामुळे त्यांची क्रिया कर्तृत्वाभिमान शून्य असते आणि त्यामुळे ते फलभोक्तृत्वाकडे लक्ष देत नाही. जे काही ज्ञानी लोक असतात ते कर्म करत असताना मनामध्ये बुद्धीमध्ये मी कर्म करतो आहे असा अहंभाव नसतो. त्यामुळे त्या कर्माचं फल भोगण्याकडे त्यांचं लक्ष. पण सामान्य माणूस जो आहे तो मात्र हे कर्म मी करतोय, माझ्यामुळे होत आहे असा भाव धरत असल्यामुळे त्याला त्याचं फळ भोगावं लागतं. मग ते कर्म चांगलं असो किंवा वाईट असो, मी चोरी करतो आहे असं चोरांच्या मनात असतं. कोणाला दिसत नाहीये पण मी चोरी करतोय. परिणाम स्वरूप काय होणार की त्याला त्याचं फळ मिळणार. वाईट कर्म केलं त्याचं फळ मिळणार, कारण तिथे मीचा भाव आहे, मी केलं. चांगलं कर्म केलं, मी सेवा केली, सेवेचं फळ मिळणार. आणि फळ माणूस भोगतो. भोग आला ना, भोग आला की पुन्हा वासना वाढायला लागतात आणि पुन्हा चक्र चालू राहतं. पण ज्ञानी लोक मात्र कर्म करताना अहंभाव ठेवत नसल्यामुळे त्यांच्या ठिकाणी फळ भोगण्याची वृत्ती येत नाही आणि ती भोगत नाही. त्याच्यामुळे त्यांना प्रारब्ध प्राप्तन हा भाग शिल्लक राहत. म्हणून गीतेमध्ये जे काही भगवंत म्हणतात की तू तुझं कर्म कर आणि माझ्या ठिकाणी अर्पण कर, तू युद्धाला उभा राहा. पण अर्जुन म्हणजे मी युद्ध करतो आहे, मी लोकांना मारणार आहे, मी मारल्यामुळे लोक मरणार आहे हे मनात ठेवू नको. तुझं मन तुझी बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर कर आणि फक्त तू युद्ध कर. त्यामुळे त्या युद्धाचा कुठलाही दोष, मनुष्यहानीचा दोष तुला लागणार, फळच नाही मिळणार तुला. म्हणजे मनुष्यहानी आणि ती काय 1-2 माणसांनी मारले, त्यांनी 18 अक्षरी सैन्य मारले, त्यातलं बरचसं अर्जुनानेच मारलंय. मग त्याला किती पाप लागायला पाहिजे, किती जन्म त्याला नरकात पडून राहावं लागेल. पण तसं काही झालं नाही, ते डायरेक्ट स्वर्गात गेले.
ते एवढं सगळं युद्ध करू नये, कारण तिथे कर्तृत्व भाव स्वतःकडे नाही, कर्तृत्व भाव नाही, त्यामुळे वक्तृत्व भाव नाही, फळ नाही. यास्तव कर्तृत्व हे देहाकडे नसून मनाकडे आहे. हा संसार चित्तामुळे उत्पन्न झाला आहे, तो चित्तमय आहे आणि तो चित्तातच स्थित आहे. हे ज्याला कळले त्याच्या सर्व वृत्ती शांत होत आहे. कारण विषय वासनेमुळेच आत्म्याला जीवदशा प्राप्त होते. विषय वासना जितक्या माणसाच्या वाढत जातात तसं तसं तो आपला आत्म्याला विसरून जातो आणि फक्त भोग वासनेमध्ये माणूस राहतो. जशी त्याच्या चित्ताची स्थिती तसा तो होत जातो असा सिद्धांत आहे. त्यामुळे तू प्रत्यक्ष करता अकर्ता कसाही असलास तरी आपलं चित्त सदा सर्वदा असंसक्त राहू दे. कुठलीही आसक्ती कर्मामध्ये ठेवू नको. कर्म करताना अमुक एक फळ प्राप्त करण्याकरता कर्म करू नये. इदं न मम, हे माझं नाही, हे परमेश्वराचं. हे माझं नाही, हे परमेश्वराचं. हे माझं नाही, हे परमेश्वराचं. पुस्तक जरी वाचायला बसलो, ज्ञानेश्वरी जरी वाचायला बसलो तरी परमेश्वराने बुद्धी दिली म्हणून मी वाचतो. परमेश्वर करताय, परमेश्वर ते वाचून घेतोय, तो बुद्धीला ज्ञान देतो, तो प्रकाश देतो. प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला ठेवता आलं पाहिजे. कारण पुढे ते म्हणतात की आसक्ती करण्यासारखं आत्म्याव्यतिरिक्त या जगामध्ये दुसरं काहीच नाही. या जगात जे जे काही शुद्ध आहे ते सगळं चित्तत्वाचा आभास आहे. या जगामध्ये जे काही आपल्याला शुद्ध दिसतं, योग्य वाटतं, ते सगळं चित्ताने ठरवलेलं आहे. मुळात या जगामध्ये आसक्त होण्यासारखी फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपलं आत्मतत्व. त्याच्याच ठिकाणी सगळ्यांनी आसक्त व्हायला, मात्र दिसतं सगळं उलट. चित्त, मन, बुद्धी त्या आत्म्याला सोडून बाकी सगळीकडे आसक्त होतं. नको नको तिथे आसक्त होतं, नको तितका वेळ असतो, वारंवार वर्षानुवर्षे तेवढंच चाललेलं असतं. ज्ञानी पुरुष जाणतो की आत्मा सुख दुःख देणारा नाही. तो करता अभोक्ता आणि सर्व पदार्थाहून वेगळा आहे, अत्यंतिक सूक्ष्मतर आहे. जे काही आहे ते सर्व मीच आहे, मी सर्वव्यापी आहे असा त्याचा अनुभव असल्यामुळे व्यवहारामध्ये त्याची चित्तवृत्ती केव्हाही चलित होत नाही, चंचल होत नाही. जो ज्ञानी पुरुष असतो म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे असा, तो कसा असतो? तो जाणतो की आत्म्यामुळे कुठलंही सुख दुःख होत नाही. जे काही सुख दुःख होतं ते कशामुळे? आपल्या आसक्तीमुळे, संसारासक्तीमुळे, विषयासक्तीमुळे. त्यामुळे जो आत्मा आहे तो अकर्ता आहे, अभोक्ता आहे. सर्व पदार्थांहून, भौतिक पदार्थांहून तो वेगळा आहे, अत्यंत सूक्ष्म तर आहे. जे काही आहे ते सर्व मीच आहे आणि तो आत्मा म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच आत्मा आहे. आणि त्यामुळे मीच सर्वव्यापी असल्यामुळे व्यवहारामध्ये त्याची वृत्ती कधीही चंचल होत नाही. म्हणून पहा, संतांच्या चरित्रामध्ये कधीही संतांच्या हातून कुठलीही वेडी वाकडी गोष्ट घडलेली दिसत नाही, किंचित सुद्धा नाही, किंचित सुद्धा नाही. माणूस आहे की नाही? चुकतो की नाही माणूस? आपण म्हणतो माणूसच आहे, चुकतोच. कुठेतरी कुणीतरी चुकलेलं दिसतं. एक तरी संत काढून नाही, एकही संत काढून नाही. संपूर्ण जीवनभरात एक सुद्धा चूक नाही.
छोटी नाही, मोठी नाही. आणि आमच्या जीवनात रोज चुका, रोज उठून तेच तेच, त्याच चुका परत परत आम्ही करतो. कळतं सगळं हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही, काय करणार, कळतं पण वळत, असंच आम्ही म्हणतो आणि परत त्याच चुका करतो. लक्षात आलं? तर अशा रीतीने मन हे सर्व कर्म, सर्व इच्छा, सर्व भाव, सर्व लोक आणि सर्व गती यांचं बीज आहे. सगळं काही आहे ते मन आहे प्रत्येकाच. तेच काय आहे, सर्व करणारं आहे, कर्म करायला प्रवृत्त करणार आहे. तेच इच्छा निर्माण करणार आहे, इच्छापूर्ती करायला लावणार आहे. तेच सगळ्या प्रकारचे भाव निर्माण करणार आहे. नको नको ते भाव आणि भावना विचार मनामध्ये येतात. संध्याकाळ झाली, अजून घरी आले, अरे ठीक आहे, गर्दी लागली असेल, काही प्रॉब्लेम आला असेल, मोबाईलला रेंज नसेल, सैर बाहेर सैर बाहेर सैर बाहेर सैर बाहेर. मनच सर्व भाव आहे, मनच सर्व लोक आहेत, मनच सर्व गती आहे. सगळ्याला गती आपलं मनच देते. या मनाचा त्याग केला म्हणजे सर्व संसाराचा परिहार होतो, दुःखांचा क्षय होतो आणि सर्व पाप पुण्य लयाला जातात. कारण पाप पुण्याच्या संकल्पना ही आपलं मनच ठरवतं. आपल्या हिताचं असेल तर पुण्य करा, आपल्या हिताचं नसेल तर ते पापकारक होतं. म्हणून या मनाचा त्याग करावा असं त्यांनी म्हटलंय. याचा अर्थ मन जसं म्हणेल तसं वागू नये, मन मानेल तसं वागू. मनाला धरबंद ठेवावा, मनावर संयम ठेवावा, मनावर नियंत्रण ठेवावं, मनाचा निग्रह करावा. बंध आणि मोक्ष या कल्पना अज्ञानाने कल्पित करण्यात आलेल्या आहेत असं समजून त्यांचा त्याग करावा. अहंकार रहित व्हावं, आत्मनिष्ठा धारण करून धैर्याचा अवलंब करून व्यवहार करीत राहावे. आत्मनिष्ठा धारण करावी, धैर्य धारण करावे की आज नाही तर उद्या मला आत्मदर्शन नक्की होणार आहे. वाटचाल सुरू केली नसेल तर सुरू करावी, सुरू केली असेल तर धैर्य धरावं. कारण 2 दिवसात या गोष्टी साधणार नाही. आणि हे सगळं करत असताना आपले व्यवहारही करावे, हे सोडू नये. राम म्हणतात की भगवान या सृष्टीचा उद्भव कसा झाला ते मला सांगा. वशिष्ठ ऋषी म्हणतात की राम ब्रह्मतत्वच या सृष्टीच्या रूपाने विस्तारते. ब्रह्म सर्व शक्तिमान आहे. सृष्टीतील सर्व पदार्थांमध्ये वास करणाऱ्या शक्ती ब्रह्मामध्ये आहे. सत्व, असत्व, द्वित्व, एकत्व, अनेकत्व, आद्यत्व हे सर्व भाव ब्रह्मामध्ये आहे. ब्रह्मतत्व हीच सृष्टीच्या रूपाने ते विस्तारते. आणि मग सगळं जे जे काही आपण पाहतो ते सगळं ब्रह्मशक्तीमुळे घडतं. ब्रह्मामध्ये अनंत शक्ती असतात आणि ज्यावेळेला जी हवी ती शक्ती ते प्रकट करतात, प्रकाशित करतात. ब्रह्म हे सर्व शक्तिमान असल्यामुळे विरोधी अविरोधानेही ते राहू शकतात. चितघन परमात्मा चित्तोपाधीतून जीवभाव धारण करतो. तसंच चित्तधर्मामुळे कर्ममयी, वासनामयी, मनोमयी इत्यादी सर्व शक्ती उत्पन्न करतो. त्यांचा संचय करतो, त्यांना प्रकट करतो, त्यांचं पोषण करतो आणि त्यांचा लयही करतो. सगळं करणारा परमात्मा परमेश्वरच आहे. सर्व पदार्थांची उत्पत्ती नेहमी ब्रह्मापासून होते व ज्याप्रमाणे तरंग हे समुद्राशी तन्मय होऊन राहतात त्याप्रमाणे हे सर्व जीव परब्रह्मापासून उत्पन्न होऊन त्यातच अखेर लीन पावतात. सगळे जीव ब्रह्मातून उत्पन्न होतात आणि अखेरीस त्याच्यामध्येच लीन पावतात. श्रीराम म्हणतात की भगवान सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मापासून झाली असं मानलं
तर ब्रह्म निर्विकार आहे. मग त्याच्यापासून उत्पन्न होणारी सृष्टी निर्विकार असली पाहिजे. आणि ब्रह्मापासून निर्माण झाली नाही असं म्हणता येत नाही. यात नेमकं खरं काय आहे की ब्रह्म तर निर्विकार आहे, मग त्यातून सृष्टी निर्माण झाली तर निर्विकार असली पाहिजे. पण ब्रह्मापासून सृष्टी निर्माण झाली नाही असं म्हणता येत नाही, कारण मग ब्रह्मापासून झाली नाही तर मग कोणापासून झाली? ब्रह्मच आधी आहे, ब्रह्मच अंत आहे, मग कोण आहे कारणीभूत? वशिष्ठ ऋषी म्हणतात की राम जे जे दिसत आहे ते सर्व ब्रह्मच स्थिर आहे, ब्रह्मा वाचून दुसरं काहीच नाही. राम म्हणतात की निर्द्वंद्व आणि निर्दुःख अशा ब्रह्मापासून हे द्वंद्वमय आणि दुःखमय जग कसं निर्माण झालं हे मला सांग. अजूनही रामांच्या मनाचं समाधान झालेलं नाही. तोच प्रश्न त्यांनी वेगळ्या पद्धतीने विचारला की ठीक आहे, मग हे जग निर्माण झालं ना, मग हे निर्द्वंद्व आणि निर्दुःख अशा ब्रह्मापासून द्वंद्वमय आणि दुःखमय जग का निर्माण व्हावं? वाल्मिकी ऋषी म्हणतात की रामाचे हे प्रश्न ऐकून मुनिश्रेष्ठ वशिष्ठांनी मनातल्या मनात विचार केला की रामाची बुद्धी अजून चांगली विकसित झालेली नाही, याला वेगळ्या पद्धतीने समजवावे लागेल. ते आत्तापर्यंत मी जे काही सांगितलं आहे ते अजून नीटपणाने राहायला कळलेलं नाही. हीच गोष्ट आता त्याला वेगळ्या पद्धतीने आपण सांगूया. असा विचार करून वशिष्ठ मुनी म्हणाले की हे राम, ब्रह्म हे सर्व शक्तिमान, सर्वव्यापी, सर्वगत असून तेच तुझं वास्तविक रूप आहे. ज्याप्रमाणे एखादा जादूगार आपल्या जादूने विचित्र वस्तू निर्माण करतो, त्याप्रमाणे आत्मा वस्तुतः अमायामय असतानाही मायामयाप्रमाणे अघटित घटना करून दाखवतो. की सगळ्या जगताचं कारण ब्रह्मच आहे. पण जादूकार काय करतो की जशी जादू करतो आणि एक विचित्र वस्तू जी आपल्या कल्पनेत नाही अशी वस्तू एकदम काढून दाखवतो. त्याप्रमाणे हा आत्मा मायात्मक नाही आहे, म्हणजे मायेने तो बांधलेला नाही आहे, पण तरीही मायेसारखी संपूर्ण सृष्टी तो निर्माण करतो. आत्मा मायामय नाही, म्हणजे आत्मा हा कल्पनामय नाही आहे, पण तरी तो कल्पनामय जग निर्माण करतो. तो आकाशात जग उत्पन्न करतो. आकाशामध्ये पोकळीमध्ये, आकाश म्हणजे पोकळी, पोकळी आहे सगळी. ब्रह्मांड विश्व जे काही निर्माण झाले ते सगळं पोकळीत आहे. आपली सूर्यमाला सुद्धा पोकळीत आहे, पृथ्वी सुद्धा पोकळीत आहे. तसं तो जगामध्ये आकाशामध्ये जग उत्पन्न करतो, जगामध्ये आकाश निर्माण करतो. ओके. प्रत्येक वस्तू जी आहे त्या वस्तूमध्ये आकाश तत्व आहे, पोकळी आहे. अगदी आपलं शरीर जरी घेतलं तरी आपल्या शरीरामध्ये अस्थी असतात, हाडं ती आतून पोकळ असतात, त्याच्यामध्ये आकाश तत्व असतं. पंचमहाभूतांपासून बनलेलं ना आपलं शरीर. आकाश आहे, जल आहे, अग्नी आहे, वायू आहे, पण आकाशाचं स्वरूप वेगळं आहे, आतून पोकळ आहे. जगातली वस्तू असत असूनही ब्रह्मसत्तेमुळे ती सद्रूप असते. त्यामुळेच ईश्वर अशी सगळी व्यक्तिरूप धारण करून नटलेला आहे. मग सुखदुःखांना कुठे जागा आहे? जे जे काही आपण पाहतो ते प्रत्येक रूप जे आहे ते त्या परमेश्वराचं, त्या ब्रह्माचंच रूप आहे, त्याचीच ती कल्पना आहे. तेव्हा हे धैर्यवंत राम, तू समदृष्टी होऊन राहा. ज्याची बुद्धी सम झाली आहे असा ज्ञानी गर्व, मोह, सुख, दुःख इत्यादिकांच्या योगाने कधीही विकार पावत नाही. कसं व्हायला हवं तर स्थिर बुद्धी. आणि अशी बुद्धी निर्माण झाल्यानंतर तो ज्ञानी, त्याला कधीही कुठल्या गोष्टीचा गर्व होत नाही, मोह होत नाही, कुठल्याही गोष्टींनी सुख दुःखही प्राप्त होत नाही.
समबुद्धीने देशकालयुक्त जगामध्ये परमात्म्याचीच जगत रचना तो कौशल्याने पाहतो. तो पाहतो की अरे किती सुंदर रचना भगवंतांनी केली, किती छान सगळं केलं. हे सगळं जे काही आहे ते भगवंतच ब्रह्मच करता करता आहे. वस्तुतः या जगाचा कोणी करता नाही, भोगता नाही आणि त्याला नाशही नाही, तर केवळ आत्मतत्व साक्षी रूप निरामय आणि समता रूपाने स्थिर असतं. ते सर्व आपोआप उत्पन्न होतात. जसं फूल उमललं म्हणजे त्याचा सुगंध सहजतेने प्रकट होतो, त्याप्रमाणे आत्मसत्तेमुळे हे सर्व स्वाभाविकपणेच उत्पन्न होतं. म्हणजे आता त्यांना असं म्हणायचं आहे की जे जग, जी सृष्टी निर्माण होते ती अशी तयार करावी नाही लागत. जसं क्लेचं मुलं वेगवेगळे पदार्थ करतात, तो क्ले घेतात आधी, मग त्याचे पदार्थ तयार करतात. तसं सृष्टीमध्ये डोंगर तयार केला, काही वस्तू विकल्या, डोंगर तयार केला, काही वस्तू केल्या, प्राणी तयार केले, काही वस्तू विकल्या आणि पशुपक्षी तयार केले. असं नाही आहे. त्यांनी म्हटलं आहे की त्या आत्मसत्तेच्या केवळ एका विचाराने, एका संकल्पनाने ही सृष्टी आपोआप उत्पन्न व्हायला लागते सहजतेने. ती प्रयत्नपूर्वक तयार करावी लागत नाही. उदाहरण काय दिलंय की फूल उमललं की सहज त्याचा सुगंध प्रकट होतो. फुलाला सांगावं लागतं का की हां तो उमललाय, तर ते सुगंध जरा बाहेर काढ. सहज. पाकळ्यासुद्धा ज्या उमलतात ते एकेका पाकळीला ऑर्डर द्यावी लागते का? हां, आता बाहेरच्या पाकळ्या, मग आतल्या पाकळ्या, मग आतल्या पाकळ्या. सहज होणारी क्रिया. तसं हे संपूर्ण सृष्टी जी आहे ती त्या आत्मसत्तेमुळे सहज उत्पन्न होते. आणि म्हणून ब्रह्मापासून सर्व पदार्थांचा अवतार झाला म्हणजे त्याबरोबरच अविद्येचा म्हणजे अहंकाराचाही जन्म होतो. व हे अज्ञान एकदा दृढ झालं म्हणजे संसार वृक्ष वाढायला लागतो. मग त्याला हजारो फांदी फुटतात, त्याला शुभाशुभ कर्म फळे लागतात आणि अशा दुःख तृष्णा यांनी तो वृक्ष बांधतो. की त्या ब्रह्मापासून जर सगळी सृष्टी निर्माण झाली तर त्याच ब्रह्मापासून अहंकारही निर्माण झाला असं काही लोक समजायला लागतात. आणि मग अहंकार निर्माण झाला हे अज्ञान. अहंकार, दोष हे कोणी निर्माण केले? माणसाने निर्माण केले. हे परमात्म्याने निर्माण केलेले नाही. आणि अहंकार निर्माण झाला हे अज्ञान एकदा दृढ झालं की मग त्या अहंकारामुळे संसार वृक्ष बहरायला लागतो, वाढीस लागतो. त्याला भरपूर फांद्या फुटतात, फांद्यानंतर फांद्या फुटतात आणि मग त्याला भरपूर अशी शुभ अशुभ फळं लागतात. आणि दुःख तृष्णा यांनी तो वृक्ष बहरतो. म्हणजे माणूस काय करतो की ब्रह्मतत्वाचं कर्तृत्व हे लक्षात न देता जे दोष तो स्वतः निर्माण करतो त्या दोषांमुळे तो आपला संसार वाढवतो आणि त्या संसारामध्ये दुःख तृष्णा लोभ मोह ह्या गोष्टी आणखीन वाढतात आणि तो पूर्णपणे त्या आत्मसत्तेपासून लांब जातो. अशा या संसार वृक्षाला विवेकरूपी खड्गाने तोडून टाक. असा जो संसार माणसाने उत्पन्न केलेला असतो तो केवळ आणि केवळ विवेकरूपी खड्गानेच तुटू शकतो. त्याच्याकरता बुद्धी शुद्ध व्हावी लागते, बुद्धी स्थिर व्हावी लागते. या ठिकाणी आपण थांबूया. पुढचा राहिलेला भाग उद्या पाहूया. श्रीरामचंद्र भगवान